नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्री शिवछत्रपतींच्या चित्रपटांची मालिका श्री शिवराज अष्टक याचा संकल्प करून 5 वर्षात त्यातले 5 अप्रतिम चित्रपट देणारे दिग्पाल लांजेकर यांना आज आपण निमंत्रित केलं आहे. दिग्पाल, हिंदुस्तान पोस्टमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. जय शिवराय. जय शिवराय सगळ्यांना. जय शिवराय. शिवाजी महाराजांचे चित्रपट हे तर तू केलेच आहेस, पण मला थोडंसं मागे जायला आवडेल की तू सावरकरांवरती 2 नाटकं आणलीस. एक चॅलेंज आणि दुसरं हे मृत्युंजय. तर सावरकरांचा तुझ्या जीवनात कधी प्रवेश झाला आणि कसा झाला? थोडी गंमतशीर गोष्ट आहे ती. म्हणजे आपण जर क्रोनॉलॉजी मांडायची ठरवली तर भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवराय आणि सावरकर हे खरं तर आपल्या सर्व हिंदूंच्या आयुष्याचं मूलमंत्र असलं पाहिजे असं मला वाटतं. तर त्या मूलमंत्राची बीज जी आहेत ती माझ्या अगदी लहानपणी, बाळपणी माझ्या आजोबांच्या मार्फत, माझ्या आईच्या वडिलांच्या मार्फत, बाळकृष्ण पोटपुडे त्यांचं नाव, तर त्यांच्या मार्फत ती रोवली गेली. आबा म्हणायचो आम्ही त्यांना, आणि ते खूप सुरस गोष्टी सांगायचे आणि क्रांतिकारक, क्रांती, स्वातंत्र्य, ते स्वतः स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळे हे सगळे खूप त्यांचे आवडते विषय होते, लाडके विषय होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या वयापासनं, म्हणजे अगदी वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासनं निनाद बेडेकरांकडनं ऐकला. त्याचं कारण आजोबा म्हणजे आबा आणि निनाद काका खूप चांगले मित्र होते. आबांची गंमत अशी होती की ते थोडासा अभिनयाचा भाग माझ्यामध्ये त्यांच्यामुळेच आला असं वाटतं, की ते खूप अभिनय करून आणि खूप असं छान पुलंचे हरिताते आहेत ना, तसं ते सांगायचे इतिहास. मग त्यांनी मला असं सांगितलं होतं की सावरकरांना मी प्रत्यक्ष पाहिले आणि खरंच पाहिलंही असेल, पण त्यांना त्यांच्या मनातले सावरकर वेगळे होते. आणि ते मला असं सांगायचं की व्हिक्टोरिया असते ना, म्हणजे बग्गी, घोड्याची बग्गी जी इंग्रजांची त्या काळी व्हिक्टोरिया म्हणत त्याला, तर व्हिक्टोरियाची मागची अख्खी सीट सावरकरांना बसायला लागायची, एवढे सावरकर बलदंड होते. आणि मला ते त्या वयात खूप खरं वाटलं, खूप आवडलं. आणि एखाद्या सुपरमॅन सारखे सगळे क्रांतिकारक माझ्या आयुष्यात आले. सावरकर आले, धिंगरा, मदनलाल धिंगरा आले, अनंत कान्हेरे आले, आणि सुभाष बाबूंना ते आबांच्या कपाळावर एक खोक होती. तर त्यांना आम्ही विचारायचो की हे कसं काय लागलं तुम्हाला, आणि ते फार अभिमानाने ती खोक मिरवायचे. तर ते सांगत होते की पुण्यामध्ये सुभाष बाबू आले होते, सुभाषचंद्र बोस, तर त्यांना हार घालताना त्यांना जागा मिळाली नाही, म्हणून ते सुभाष बाबूंच्या बॉनेटवर, त्या गाडीच्या बॉनेटवर चढले आणि त्या बॉनेटवरनं त्यांच्या गळ्यात हार घालायचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना धक्का दिला आणि त्यावरती ते घसरून पडले. ते जीपचा कठडा आपटल्यामुळे ती खोक पडली आहे, आणि ती मानाची आहे, कारण मी सुभाष बाबूंना हार घालताना तो जखम मला झाली. तर अशा घरामध्ये जन्माला आल्यामुळे किंवा वाढल्यामुळे सावरकरांचा प्रवेश स्वाभाविकपणे झाला, आणि त्यांनी असं सुपरमॅन सारखं त्यांना माझ्या मनात रुजवलं. कालांतराने मी जसा हळूहळू मोठा झालो, वाचन वाढलं, निनाद काकाच होते तेव्हा एकीकडे, म्हणजे ती गंमतशीर त्यांची भांडणं पण मला बघायला मिळायची, कारण आजोबा हे सर्व गोष्टींवर विश्वास ठेवणार, म्हणजे आख्यायिका असू दे, मिथ्स असू दे, सांगोवांगी गोष्टी ज्याला आपण म्हणतो, आणि निनाद काका म्हणजे अगदी परखड, प्रत्येक गोष्टीचा पुरावा, अमुक तमुक असं सगळं गोळा करणारे इतिहास संशोधक. तर गमतीशीर भांडणं पण मी त्यांची बघितली चहावरती आमच्या घरामध्ये. परंतु नंतर मग तसं निनाद काकांच्या बरोबर जायला लागलो, वावरायला लागलो, किंवा त्यांची लायब्ररी, त्यामध्ये त्यांना मला प्रवेश मिळाला, वाचन वाढलं. तसं लक्षात आलं की आपण जे सगळे सुपरमॅन माझ्यासमोर उभे केले होते, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, इतर सगळे क्रांतिकारक असतील, हे सुपरमॅन सारखे बलदंड नव्हते, पण यांची इच्छाशक्ती, यांचं देशाविषयीचं प्रेम हे कुठल्याही सुपरमॅनला हरवेल इतकं मोठं आहे. आणि मग मला जसं मी ह्या क्षेत्रात यायला लागलो, यायचं ठरवलं, आणि ह्या पद्धतीने मांडणी करायची असं ठरवलं की छोट्या मुलांमध्ये हे सगळे क्रांतिकारक असतील, आपले देशभक्त वीर असतील, मावळे वीर असतील, ज्यांनी ज्यांनी म्हणून या देशासाठी रक्त सांडलं, त्यांची कृतज्ञता म्हणून सावरकरांनी जसं म्हटलं की वक्तृत्व वाग्वैभव ही तुझं ठाई अर्पी येले, असं करण्यासाठी याची आपण उपयोग केला पाहिजे, आपल्याला जर देवानी कला दिली आहे तर. आणि मग तेव्हा मला लक्षात आलं की
आबांनी ज्याप्रमाणे सांगितलं तसं एक्झॅजरेटेड नाही, पण मांडणी तशी आपण करू शकतो आणि या लहानग्यांच्या भावविश्वामध्ये आपल्या वीरांचा शिरकाव होऊ शकतो, जेणेकरून एक देशभक्त पिढी घडायला मदत होईल. आणि शिवराज अष्टकाची मांडणी त्यामुळे अशी जराशी सुपरमॅन टाईपची नाही, आहे. पण मला असं वाटतं की सुपरमॅन म्हणूनच आपले हे सगळे जे देशभक्त होते, क्रांतिकारक होते, मावळे होते, ते लहान मुलांपर्यंत येणं गरजेचं आहे. पण तू जो चॅलेंज हे नाटक जे लिहिलंस, तर ते कसं काय? म्हणजे मदनलाल धिंगरा आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मैत्री त्याच्यामध्ये तू दाखवलीस, त्याच्यात अभिनय देखील केलास, हं. तर ते कसं सुचलं? मुळामध्ये झालं असं की त्याचं खरं तर संपूर्ण नाही म्हणणार, पण अंशतः श्रेय चित्तरंजन कोल्हटकरांचे जे बंधू आहेत, चंद्रशेखर कोल्हटकर त्यांचं आहे. मला त्याच्या संदर्भातलं एक 2 अंकी नाटक आनंद कोल्हटकरांनी त्याचं रिरायटिंग करायला दिलं होतं. पण दुर्दैवाने ते तेव्हा होऊ शकलं नाही. पण ते बीज मनात राहून गेलं, की अरे ह्या दोघांची मैत्री तर मांडायला पाहिजे. कारण हे फार आजच्या तरुणांशी संबंधित आहे. आणि मीही तेव्हा 2010 मध्ये पहिल्यांदा चॅलेंजचा प्रयोग केला एकांकिका स्वरूपामध्ये. ती वही मी कोल्हटकरांना परत केली, कारण ती त्यांचं ज्याला आपण ठेव म्हणू किंवा हिंदीमध्ये अमानत ज्याला म्हणतात तसं होतं, त्यामुळे ती त्यांना परत केली. परंतु ते बीज माझ्या मनात राहून गेलं होतं. मग कालांतराने विश्री जोशींची पुस्तकं वाचनामध्ये आली. मग धनंजय कीरांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं चरित्र. त्याच्यानंतर सावरकरांनी टाइम्स नावाचं पुस्तक जे धनंजय कीरांनी छोट्या फॉर्ममध्ये लिहिलं आहे. यामध्ये मदनलाल धिंगरा सातत्याने खुणावत राहिला, की एक असा तरुण की ज्याला 1909 मध्ये गोल्ड मेडल मिळालंय सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये. आणि तो मुलगा ज्या दिवशी गोल्ड मेडल मिळालं त्याच्या दुसऱ्या दिवशी जाऊन देशासाठी एका इंग्रज अधिकाऱ्याचा वध करतो आणि त्याचा वध केल्यानंतर फाशीवर जातो, कुठल्याही करिअरची तमा न बाळगता. आजच्या काळामध्ये जेव्हा खूप सेल्फ सेंट्रिक सगळ्या गोष्टी होत चालल्यात, सो कॉल्ड इंडिव्हिज्युअलिझम आहे, त्यावेळी या तरुणांचं समाजमन तयार करायला हवं असं मला वाटतंय. त्यामुळे चॅलेंजचं लेखन केलं. बरं, तो काळ असा होता की खूप जास्त प्रमाणात पुण्यामध्ये आम्ही ज्या एकांकिका स्पर्धा किंवा हे करत होतो तेव्हा तिथे पण संक्रमण अवस्था होती. तर तिथे मला बरेच जण म्हणले की अरे असं होत नाही, ऐतिहासिक विषय एकांकिकांमध्ये चालत नाही, स्पर्धांमध्ये तुला बक्षिसं मिळणार नाहीत. म्हणलं मुळामध्ये तिथे स्पर्धा करायला जमलेले जे 500,000 तरुण आहेत ते माझ्यासाठी महत्वाचे आहेत, ज्यांच्यापर्यंत हा विषय जाऊ देत. पण ते नाटक इतक्या चांगल्या पद्धतीने लिहिलं गेलं, म्हणजे माझे मित्र किंवा तुम्ही सगळे काय जसं म्हणता की ह्या सगळ्या आत्म्यांचा कुठेतरी आशीर्वाद माझ्या लेखनाला मिळतो, तसं चॅलेंजनी त्या सीझन ज्याला म्हणतो आपण स्पर्धांचा, तर त्या सीझन मध्ये जवळजवळ 27-28 बक्षिसं पटकावली. त्याच्यामध्ये 6 करंडक आहेत, लेखनाची पारितोषिकं आहेत, संगीताची पारितोषिकं आहेत. जे भूमिका करत होते तर त्याच्यामध्ये एकांकिका जेव्हा करत होते तेव्हा पुण्यामध्ये माझे मित्र अभिषेक खेडकर म्हणून एक मित्र आहे आणि परेश देवळणकर तेव्हा सावरकरांची भूमिका करायचा. तर त्या दोघांनाही वारेमाप बक्षिसं मिळाली. तर तिथे ते प्रूव्ह झालं आणि तिथे लक्षात आलं की ह्या विषयांची ही परीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांना गरज आहे आणि त्यांना ते हवंय, फक्त कोणी देत नाही. आणि मग ते द्यायला हवं आपण. जर आपल्याला कळतंय याच्यामध्ये त्रास आहे, सगळंच आहे, टीका पण वाटायला येणार, जसं बक्षिसं वाटायला आली तशी, पण ते करायला पाहिजे. कारण आपल्याला समजलंय, गोळवलकर गुरुजींनी कायम एक गोष्ट सांगायचे, तर ते मी 2006 साली गोळवलकर गुरुजींवर एक महानाट्य केलं पुण्यामध्ये. 150 संस्कार भारतीच्या तर्फे 150 मुलं ऑन स्टेज आणि साधारण 100 ते 150 मुलं बॅक स्टेजला, असं एक 250 जणांचं छान महानाट्य आम्ही संस्कार भारतीचा रौप्य महोत्सव आणि गोळवलकर गुरुजींची शताब्दी, जन्मशताब्दी या निमित्ताने सादर केलं. तर त्या निमित्ताने जे वाचन झालं त्याच्यामध्ये मला लक्षात आलं की त्यांनी एक गोष्ट सांगायचे की एका गावामध्ये खूप मोठा पूर आला, सगळं गाव पूर बघायला लोटलं आणि एका बाईच्या हातून तिचं तान्हं मूल पुरात पडलं. मी थोडक्यात सांगतो अगदी. ते पुरात पडल्यावरती सगळे वाचवा वाचवा असं ओरडायला लागले. कोणी काय करेना आणि एका तरुणाच्या लक्षात आलं की त्याला खाली उडी मारून कोणीतरी वाचवलं पाहिजे. त्यांनी उडी मारली, त्याला वाचवलं, पण त्या पाण्याच्या धारेला तो लागला आणि तो रेटा इतका जबरदस्त होता की त्या तरुणाला लक्षात आलं की आता जर आपण तरी वाचू शकतो आता, किंवा ते तान्हं मूल तरी वाचू शकतं.
मग त्या तरुणांनी सगळी शक्ती एकवटून त्या मुलाला ढकललं किनाऱ्याकडे. त्या लोकांनी मुलाला उचललं, बाहेर काढलं आणि तो तरुण वाहून गेला. एवढी गोष्ट सांगून गोळवलकर गुरुजी म्हणायचे की त्या मुलाला समजलं होतं की आपल्याला मरावं लागेल आणि तरच समाज जगू शकतो किंवा पुढची पिढी जगू शकते. तर एवढी गोष्ट सांगून गोळवलकर गुरुजी असं म्हणायचे की ह्यामुळे लक्षात ठेवा की समजणे वाले की मौत आहे. आणि ते समजलं की त्या मरणात पण आनंद आहे. तर ते सगळं लक्षात घेऊन मग पुढे चॅलेंज लिहिलं. चॅलेंज नंतर सावरकर करंडक स्पर्धा आली. ती त्या स्पर्धेमध्ये सोलापूरच्या मला वाटतं बनसोडे सरांनी ती आयोजित केली होती, शरद बनसोड्यांनी. तिथे आम्ही पैसे भरले, सगळं झालं आणि मला सुचेना, कारण प्रत्येक जण बारी आणि कोलू याच्या भोवतीच फिरणार, कोलू सारखं असं डोक्यात असल्यामुळे काही कळेना. आणि मला तर टीम मधनं खूप लोक शिव्या देत होते तेव्हा की अरे तू स्क्रिप्ट लिही, दुसरं कोणी लिहू शकत नाही म्हणून तुझं असं चाललंय, दरवेळेस झालंय, आम्ही स्पर्धेला एवढे पैसे भरलेत. आणि म्हणलं अरे त्यातनं काहीतरी संदेश द्यायला हवा, काहीतरी सांगायला हवं. सावरकरांचं चरित्र आहे आणि जन्मठेपेसारखा विषय आहे, तर काहीतरी सांगितलं तर गेलं पाहिजे. आणि मग रोज मी त्या काळात वाचत होतो की विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत, कॉलेजमधले तरुण आत्महत्या करतायत. आत्महत्येचा खूप 2010ला तुम्हाला आठवत असेल की अचानक खूप मोठी लाट, अशी सार्वजनिक लाट आल्यासारखी झालं होतं. म्हणजे इथे वेगवेगळ्या ठिकाणी लोक वेगवेगळे प्रयत्नही करत होते ते थांबवण्यासाठी. तर असं सगळं चालू असताना अचानक एके रात्री मला क्लिक झालं की सावरकरांनी आत्महत्येचा विचार केलेला आहे. जन्मठेपमध्ये त्यांनी तसं लिहिलेलं आहे की मला 2 का 3 वेळा लिहिलेलं आहे की मला आत्महत्या करावीशी वाटते या मानसिक छळाला कंटाळून. आणि मग त्याच्यावरती थोडा रिसर्च करायचा प्रयत्न केला की मग सावरकर जेव्हा आतमध्ये जन्मठेपेच्या शिक्षा भोगायला गेले तेव्हाचा तिथला डेथ रेट आणि ते जेव्हा 11 वर्षांनी बाहेर पडले तेव्हाचा डेथ रेट, याच्यात कमालीचा फरक पडलेला आपल्याला दिसतो. मग ही जी मानसिक ताकद त्यांनी त्या सगळ्या राजबंद्यांमध्ये निर्माण केली, इथे नाट्य आहे आणि हे मांडलं पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून अवध्य नावाची ती एकांकिका लिहिली गेली. तिला सुद्धा तो सावरकर करंडक आणि अनेक पारितोषिक त्या एकांकिकेला मिळाली. आणि त्याचं आपण पुढे हे मृत्युंजय नावाचं 2 अंकी नाटक आपण केलं. आणि मला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर त्यांचे फार आभार मानावेसे वाटतात की मला संधी मिळाली की जे मी एकांकिका 1 तासात मांडायचा प्रयत्न करत होतो, धडपडत होतो, ते सगळं एवढं मटेरियल, एवढं नॉलेज किंवा सावरकरांबद्दलचे जे सगळे गैरसमज त्या काळातले पसरवले गेले होते, ते 2 तास, 2.25 तास, 2.5 तास मांडण्याची संधी मला या नाटकाच्या निमित्ताने मिळाली. आणि मला असं वाटतं की तू मृत्यू हे पात्र जे त्याच्यात आणलंस, ती त्याची विशेषता होती. तर त्याबद्दल सांगतो. तो मृत्यू त्याच्यात आला त्याचं कारणच हे आहे की त्या आत्महत्या ज्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या होत होत्या, तीच सिमिलर परिस्थिती मला अंदमानामध्ये सापडली की सगळे तरुण राजबंदी, क्रांतिकारक, की जे लोक देशासाठी धडपडतायत, उच्च शिक्षित आहेत आणि तरी सुद्धा छळामुळे मला आता काही करायचं नाही, मला स्वतःला संपवायचं आहे. म्हणजे सावरकरांसारख्या प्रवृत्ती या कालातीत कशा ठरतात, टाइमलेस कशा ठरतात, तर त्या अशा की त्यांना जेवढं भोगायला लागत होतं तिथे तेवढं तर आम्हाला नाही भोगायला लागत आहे. मग हे सगळं मांडण्यासाठी जो मेन व्हिलन आहे तो आहे मृत्यू. मग तो मृत्यूच येऊन सावरकरांना भेडसावतोय की चल माझ्या बरोबर, कुठे हे सहन करतो सगळं, काय याच्यामध्ये ठेवलंय, अपमान सहन करण्यामध्ये, काय छळ सहन करण्यामध्ये, किती त्रास होतोय तुम्हाला, किती वेदना होत आहेत. सुटकेचा एकमेव सोप्पा पटकन मार्ग आहे, काही क्षणांची वेदना आणि मग नंतर तू सुटलास. आणि त्याच्यावरती ओव्हरकम करून त्या क्षणावरती, कारण कित्येकदा आपण असं बघतो की तो क्षण, ते सायकोलॉजिस्ट पण सांगतात की तो क्षण जर आपण वाचवला तर ती व्यक्ती वाचते. तर असं ते मृत्यूचं पात्र त्या एकांकिकेमध्ये आलं. कारण मला, ज्याला आपण डिव्हाइस म्हणतो साहित्य कृतीमध्ये, तर डिव्हाइस सापडत नव्हतं की सावरकर स्वतःची गोष्ट कशी सांगतील. ती व्यक्तीच अशी नव्हती की मी बढाई करणारी व्यक्ती नव्हती. सगळं करून सवरून तो माणूस उपेक्षित आयुष्य जगला आयुष्यभर. आणि त्याच्यानंतरही आपण आजही आपण इतके कपाळकरंटे आहोत की आपण
त्यांना अजूनही उपेक्षा करतो त्या एवढ्या महान व्यक्तिमत्वाची. तर त्यांनी कधी असं म्हटलं नाही की कुठेतरी माझा गाजावाजा करा, ढोल वाजवा, की मी महाकाव्य लिहिली आहेत, मी एवढं सगळं लिहिलेलं आहे, मी साहित्यिक सुद्धा आहे, मी क्रांतिकारक सुद्धा आहे, मी सोशलिस्ट सुद्धा आहे, मी समाजवादी तत्व सुद्धा मांडलेली आहेत, ती पुढे नेलेली आहेत. हे सगळं त्यांनी काही स्वतः सांगितलं नाही, करून दाखवलं. समतेचे सगळे विचार त्यांनी करून दाखवले. बालगंधर्वांसारखे त्यांचे अनुयायी होते नाटकाच्या क्षेत्रात. कुठलं म्हणून क्षेत्र त्यांनी सोडलं नाही. मराठी भाषेबद्दल त्यांनी इतकं काम केलेलं आहे, इतके मराठी शब्द आज आमच्या क्षेत्रातले सगळेच शब्द हे त्यांनी दिलेले आहेत. दिग्दर्शक असो, लेखक असो, संकलक असो, कुठलेही. तर हे सगळं करणारे सावरकर त्यांनी स्वतः कधी सांगितलं नाही की मी अमुक केलंय. मग ते या एकांकिकेत कसं सांगतील की मी जन्मठेपेत, जरी जन्मठेप हे पुस्तक त्यांनी स्वानुभव म्हणून त्यांनी ते स्वतःच्या नरेटिव्ह मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यात ते म्हणतात की खरं मला लिहू की नाही हा प्रश्न पडतो. तर मी त्यामुळे मला असं त्यांना बोलतं करण्यासाठी एक पात्र आणावं असं वाटलं, ज्याच्यामध्ये महत्वाचं हे वाटलं की ते ज्याला भिडलेत वारंवार लहानपणापासून, तीच जी गोष्ट आहे ज्याला आपण बिईंग म्हणू, ते बिईंग जर त्यांच्या समोर आलं आणि त्याच्याशी संवाद करावा असं वाटलं त्यांना. कारण त्यांनी तशी कविताही लिहिली या मृत्यू नावाची. तर ती मृत्यू आणि त्यांच्या अनादिमी अनंत मी त्या ह्याच्यात पण ते मृत्यूशी संवाद साधतात. ते त्यांच्याकडनंच घेतलेला तो दुवा आहे. आणि त्यातनं मग मी ते मृत्यूचं पात्र आणून मृत्यू आणि सावरकर असा तो संवाद घडवला. नाही, आणि खरंच दिग्पाल, त्या नाटकाच्या माध्यमातून आपण जवळजवळ लाखभर मुलांपर्यंत ते पोहोचवलं. आणि विशेष म्हणजे आपण त्याचं हिंदी रूपांतरही केलंस आणि JNU मध्ये आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये आपण त्याचे प्रयोग केले, दणदणीत प्रयोग केले. आणि भारत माता की जय हा जयघोष तिथे होऊ शकला जिथे भारत तेरे तुकडे होंगे म्हटलं जात होतं. तर ते तुझ्या लेखणीचं पण तेवढंच यश आहे. मला नेहमीच हे आवडत आलंय की खरं तर म्हणजे तू लिहिलंस, मग आपण नाटक केलं असं, किंवा सिनेमे केले असे माझे मित्रमंडळी किंवा आपण सगळे म्हणतो. पण मला कायम हे आवडतं की मला माध्यम बनवलं जातं आणि माझ्या मार्फत ते कागदावर उतरवलं जातं, मग प्रेक्षकांसमोर येतं, पुन्हा एकदा नवीन पिढी समोर येतं. या बाबतीत मला कायमच आवडतो तो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. करीतो कवित्व म्हणाले हे कोणी, नवे माझी वाणी बदलची, माझी या युक्तीचा नवे हा प्रकार, मग मज विश्वंभर बोलत. ते सगळे आत्मे कुठेतरी निवडतात की बाबा हे याला कार्टेला थोडस बरं येतं लिहिता, तर याच्या हातून ते लिहून घ्यावं. तर त्याचा तो परिपाक आहे असं म्हणू शकतो आपण. सावरकरांचंच दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि मला असं वाटतं की तू पहिलीत असताना पट्टीने तलवारबाजी करायचंस. तर तिथपासून ते शिवछत्रपतींचे चित्रपट आणि त्यातली सगळी युद्धकला, तर हे सगळं तू कुठे शिकलास, कसं शिकलास? लहानपणापासून ते तुम्ही म्हणलातच प्रगती पत्रकातच लिहिलेलं आहे. ते प्रगती पत्रक आहे माझ्याकडे की हा पट्टी हातात घेऊन, लाकडी पट्टी तेव्हा मिळायची, लाकडी पट्टी हातात घेऊन ढाल तलवार खेळतो. काही जणांना मी इंज्युअर केलं होतं, त्याच्याबद्दलची तक्रार होती ती ऍक्च्युली वर्गातली. शारदा विद्यालय म्हणून कन्याशाळेजवळ छोटी शाळा होती बालवाडी, तिथे मी होतो तेव्हाच ते प्रगती पत्रक आहे. आणि मग तिथनं पुढे कसबा पेठेत मी वाढलो. खरं तर खूप तालमी होत्या आजूबाजूला आणि तिथे ते चालू तालमी होत्या. तिथे अनेक प्रकारची शस्त्र शिकवली जायची, व्यायाम केला जायचा. या सगळ्या गोष्टी चालू असतानाच मी संघाच्या शाखेत जायला सुरुवात केली. स्वयंसेवक आहे, द्वितीय वर्ष शिक्षित आहे आणि त्याच्यातला शारीरिक हाच आवडता भाग होता बराच काळ. त्याच्यामुळे तिथली सगळी जी शस्त्रविद्याची त्याची शिकवली जाते, दंड असतील किंवा वेत्रचर्म असेल. वेत्रचर्म हा तलवारीचा प्राथमिक भाग, फरीगदग्यासारखा आपण म्हणू शकतो त्याला. तितकं चांगलं त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळाल्यानंतर त्याचं वेड लागलं. आणि मग शिवरामदादा तालीम आमच्या इथे गंजपेठेत आहे, तिथे दांडपट्टा शिकलो प्राथमिक. मग इथपासनं सातारा, माढा, कोल्हापूर असं फिरत 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 जिथं जे शिकायला मिळेल ती सगळी शस्त्रविद्या शिकलो. 10-12 वर्ष शिकत होता. जवळजवळ 12 वर्ष लागली ते सगळं, कारण एका जागी कुठे मिळालं नाही. थोडंसं कल्लरी बयतूचं पण प्रशिक्षण त्याच्यामध्ये घेतलं. तर हे सगळं माझ्या बरोबर निखिलनी केलं, धाकटे भावांनी. आणि त्याच्यामुळे विनय आपटन बरोबरचा जो किस्सा आहे तो आता सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांच्या सेटवर आम्ही जे केलं की आधी आम्ही फाईट सिक्वेन्सेस फाईट सिक्वेन्स बसवायचो
मग त्याचं शॉर्ट डिव्हिजन करायचो आणि मग शूटिंग करायचो. हं. तीच आत्ताची सुद्धा पद्धत आहे, हा. की फाईट सिक्वेन्सचं पूर्ण रिहर्सल होते, मग आपण त्याचं शॉर्ट डिव्हिजन करतो आणि मग आपण त्याचं शूटिंग करतो. अशा रीतीने त्या शस्त्रविद्येचा उपयोग होत राहिलेला आहे. पण शस्त्र सुद्धा तू वेगवेगळी प्रत्येक, मला वाटतं चित्रपटामध्ये तू एक शस्त्र वेगळं दाखवतोस. हो. तर त्या शस्त्रांची माहिती तुला कशी मिळाली? शिकताना तर मिळालीच, पण सुदैवाने इतिहासाशी संबंधित अनेक माणसं जी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, म्हणजे काही जण पत्र शोधतात महाराजांची, काही जण शस्त्रांवरती काम करतात. तसे शस्त्रासाठी काम करणारे अनेक मित्र झाले माझे, की जे त्याच्यावरती संशोधन करतायत, त्याची मांडणी करतायत. गिरिजा दुधाट नावाची अत्यंत एक युवा विद्यार्थिनी आहे, जी आता PhD करते. म्हणजे ऐकून खरंच कौतुक, अभिमान सगळं वाटतं, की अक्षरशः 22-23 वर्षांची मुलगी आहे ती. पण तिने ती इंटरनॅशनल लेवलला आता लेक्चर्स घेते. इतपत चांगला अभ्यास झालाय. याच्या व्यतिरिक्त आता नव्याने आमच्या टीमला जॉईन झालेले प्रद्योत पेंढारकर असतील. त्यांचा स्वतःचा शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच नावाची संस्था आहे, की ज्याच्या मार्फत ते आत्ताच्या तरुण लोकांना सगळ्या शस्त्रांचं प्रशिक्षण देत असतात. शिवाय त्यांचं शस्त्रांचं कलेक्शन चांगलं आहे. असे अनेक प्रमोद बोराडे सर आहेत तळेगावचे. तर ह्या लोकांचा संग्रह खूप चांगला आहे आणि त्यांच्याकडे जाऊन अनेक पुस्तकं वाचून, याशिवाय निनाद काकांकडे मोठा खजिनाच होता या प्रकारच्या पुस्तकांचा, की तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांची काही पुस्तकं त्यांनी मला दिली होती वाचायला, की मराठी अमुक प्रकारची शस्त्र वापरतात, याची नावं वगैरे. तर यातनं मग ती शस्त्र माहिती झाली आणि मग प्रत्येक चित्रपटामध्ये किमान 2 नवीन शस्त्र दाखवली पाहिजेत आपण, असा प्रयत्न मी चालू केला. म्हणजे तुम्ही फर्जनमध्येच पाहिला असेल तर निखिलनी सूर्याजी मालुसरे यांची छोटीशी भूमिका केली आहे, पण त्याच्या हातामध्ये गुर्ज आहे, जे आम्ही सुभेदारमध्ये पुन्हा वापरला, की सूर्याजी मालुसरे यांच्या अभिजित श्वेतचंद्रन जी भूमिका केली, त्याच्या हातामध्ये गुर्ज नावाचं गदेसारखं शस्त्र आहे ते दिलं. फर्जनमध्ये आम्ही उरुमी वापरला, म्हणजे पातळ 3 पट्ट्यांचा एक दांडपट्टा होता, तो ते वापरला. पावनखिंडमध्ये अर्थातच दांडपट्टा होताच, पण गोफण आपण वापरतो. म्हणजे आपण वाचलं की मराठी गोफण, दगडधोंडे हे वापरायचे शस्त्र म्हणून. ते पण ते नक्की कसे वापरायचे हे आपण पहिल्यांदा फर्जनमध्ये वापरतो. तर अशा प्रकारे वेगवेगळी शस्त्र जी मराठ्यांची आहेत ती दाखवण्याकडे माझा कल आहे. कारण हे माहिती व्हायला पाहिजे, की आपल्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या शस्त्रांनी एवढा मोठा पराक्रम गाजवलेला आहे, असं मला वाटतं. खरंच. तसंच हा सगळा जुना काळ होता, म्हणजे अर्थातच लोककला त्याच्यामध्ये आल्या. तर ते पण तुझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये वेगवेगळ्या लोककलांचं दर्शन होतं. तर ते कुठून आलं? ह्याची सगळ्याची सुरुवात पुण्यातनंच, कसबा पेठेतनंच झाली खरं सांगायचं तर. कारण कसबा पेठेमध्ये 12 बलुतेदार सगळे त्यांची घरं, त्यांचे विविध सण सणवार, रीतिरिवाज, प्रथा परंपरा या सगळ्या घडताना दिसतात आपल्याला. आणि मग तिथे समजा गोंधळ असेल कोणाच्या घरी लग्नानंतरचा, मग तिथे गोंधळ यायचे. अशा विविध पद्धतीने, आणि ते राहायचे सुद्धा तिथेच. म्हणजे कसब्यातही आजही आपल्याला गोंधळांची परंपरा असलेली घरं दिसतात, किंवा अन्य अनेक लोककलाकार दिसतात. सुरेखा पुणेकरांचं घर सुद्धा कसबा पेठेमध्ये आहे. हे सगळं करत असताना घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची होती. मग कुठे कुठे शिकता येईल या क्षेत्रामध्ये जायचं असेल तर, म्हणून मग शोध घेत घेत पोचलो दादा पासलकरांकडे. आता ते तर शाहीर परिषदेचे आजही अध्यक्ष आहेत. तर दादांकडे खऱ्या अर्थाने लोककलांची ओळख झाली, कारण स्वतः शाहीर असल्यामुळे दादांचा अनेक लोककलाकारांशी खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे मी प्रत्यक्ष मधु कांबीकरांना तिथे परफॉर्म करताना पाहिलेलं आहे, लीला गांधींना भेटलेलो आहे. तर ह्या सगळ्या लोकांना भेटवण्याचं काम दादांनी केलं, त्यांच्याबद्दल सांगण्याचं. दादा स्वतः अनेक लोककलांमध्ये पारंगत आहेत. हेमंतराजे मावळे आपले स्वयंसेवकच असल्यामुळे त्यांच्याशी पहिल्यापासून संबंध होता. तर ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने सादरीकरण करतात आणि लोककला टिकवण्याचा महाराष्ट्रातली जीवापाड पदराला खार लावून जो काय प्रयत्न करतात, त्या सगळ्याचा साक्षीदार मी आहे. आणि मग जेव्हा चित्रपटासारखं माध्यम माझ्या हातात आलं, तर तेव्हा मी ठरवलं की प्रत्येक सिनेमामध्ये एकतरी लोकगीत असलं पाहिजे आणि त्यातनं लोककला कळली पाहिजे. मग पहिल्या सिनेमामध्ये आम्ही ज्या पॉप्युलर लोककला आहेत, लावणी आहे आणि गोंधळ आहे, त्याच्यावरती समाधान मानलं. पण फत्तेशी कस्तमध्ये जोगवा आपण आणला, पावनखिंडमध्ये भारुड आणलं,
त्याच्यानंतर शेर शिवराजमध्ये अजून वेगळ्या कला, सुभेदार या चित्रपटामध्ये मरियाई चं गाणं आणलं. तर ह्या सगळ्या गोष्टी एकामागून एक त्याच्यामध्ये आणत गेलो. याचं कारण ह्या गोष्टी हळूहळू लुप्त पावत चालल्यात, लोप पावत चालल्यात, लुप्त होत चालल्यात आणि त्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत नेल्या पाहिजेत. ही माणसं म्हणजे फक्त कुठल्यातरी कलेवरती किंवा गाण्यावरती गुजराण करणारी नव्हती. स्वराज्य अख्खं या लोकांच्या जीवावर उभं राहिलं. बहिर्जी नायकांचं गुप्तहेर खातं आपण जे म्हणतो, तर ह्या अनेक लोककलाकारांनी ते गुप्तहेर खातं पसरवलं सगळीकडे, खरं सांगायचं तर. कारण यांना प्रत्येक गावात जाण्याची मुभा होती. बरं, शत्रूंनाही माहिती होतं की हे काय बिचारी माणसं येतात, भिक्षा मागतात वेगवेगळ्या कलेच्या माध्यमातून आणि जातात. याचा खूप सुंदर वापर बहिर्जी नायकांनी आणि छत्रपतींनी करून घेतला. त्यामुळं या खूप महत्वाच्या कला आहेत. चित्रपटाचं लेखन तू केलंस, पण त्याच्याबरोबर जवळजवळ मला वाटतं 35 एक गीतं तू लिहिलीस. तर हे गीत लेखन किंवा कविता लेखन त्याची सुरुवात कधी झाली, का चित्रपटाच्या वेळीच झाली? चित्रपटाच्या वेळीच झाली असं म्हणू शकतो. कारण आधीच्या कविता केल्या त्या स्वतःसाठीच्या आहेत. पण मी कधी गीतकार म्हणून काम करू शकेन असं मला वाटलं नव्हतं. फर्जंद जेव्हा केला तेव्हा आम्ही असं ठरवलं होतं की खूप हा चित्रपट जवळजवळ 40 वर्षांनी होतोय छत्रपती शिवाजी महाराजांवर. तर त्यामुळे बेस्ट ऑफ द बेस्ट जे आहेत संगीत क्षेत्रातले किंवा चित्रपट क्षेत्रातले ते याच्यासाठी काम करतील. तर अशा अनेक गीतकारांना भेटलो, संगीतकारांना भेटलो. अमित राजनी उत्तम संगीत त्याचं निर्माण केलं, त्यातली गाणी केली आहेत. पण हे करत असताना एका गाण्यासाठी आम्ही आणलो होतो. त्यातली लावणी क्षितिज पटवर्धननी फार उत्तम दिली. पण गोंधळ हे जे सगळं वीरश्रीयुक्त आपलं मराठ्यांचं जे गाणं आहे, तर त्याच्यासाठी आम्ही आणलो होतो आणि खूप प्रयत्न करत होतो. पण ते साधेच ना कोणाला. 2-3 गीतकार झाले. आणि मग एकदा माझे जे प्रोड्युसर आहेत संदीप जाधव, ते म्हणले की तू का नाही, तू आता एवढी मोठी संहिता लिहिलीस तर एकदा प्रयत्न तर करून पहा. तर मी म्हटलं ते पण गाणं लिहिणं, ते म्हणले तर तुझा बाकीचा तर ते सगळं काय म्हणतात गीत, कविता, त्याचे वृत्त, छंद, मात्रा सगळा अभ्यास आहे ना, तू सांगतोस ना आणि आम्ही बघत असतो तुझ्या चर्चा. मग तू एखादा प्रयत्न करून बघ. मग तेव्हा पहिल्यांदा ते गोंधळ लिहिला फर्जंद मधला आणि मग ते आवडलं सगळ्यांना. ते सगळं करत असताना बॅकग्राऊंड स्कोर मधली एक लकेर आमच्या प्रोड्युसरना आवडली. त्याच्यावरती गाणं लिहिताना शिवबा आमचा मल्हारी गाणं जन्माला आलं. आणि मग कॉन्फिडन्स आला, की अरे हे मला जमतंय, आपण करूया. आणि मग खूप गाजलेली जी गीतं आहेत, अवधूतच्या आवाजामधली राजं आलं राजं आलं असेल, शिवबा राजं किंवा युगत मांडलीच भारूड असेल, तर ही सगळी गाणी त्याच्यानंतर जन्माला आली. तू म्हणालास की 40 वर्षांच्या गॅप नंतर हा चित्रपट आले शिवाजी महाराजांवरचे, म्हणजे भालजी पेंढारकर. तर भालजींकडून तू काय शिकलास? खरं तर निष्ठा ही खूप मोठी गोष्ट आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखी. प्रयत्न करतो आम्ही सगळे, त्यांच्यापर्यंत पोहोचू का नाही ही महत्वाची गोष्ट. आणि कलात्मकता तर आहेच आहे. म्हणजे आज सुद्धा एवढं तंत्रज्ञान हाताशी असून त्यांच्या सिनेमांमध्ये जो प्रामाणिकपणा आहे तो अचीव्ह करायला आम्हाला खूप प्रयत्न करावे लागतात. जो एक खरेपणा आहे, सच्चेपणा आहे, तो यावा यासाठी आम्ही सतत धडपडत असतो. की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं दैवत आहे, देशाचं दैवत आहे, मानवतेचं दैवत आहे. तर म्हणजे मानवता ज्याला टिकवायची असेल जगामध्ये, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावरनंच चालावं लागेल. तर असं सगळं घडत असताना भालजी पेंढारकर हा आपल्यासाठी म्हणजे चित्रपट क्षेत्रासाठी तरी एक मोठा दीपस्तंभ आहे असं मला वाटतं. त्यांचं चरित्र जे आहे, साधा माणूस, हे मी वारंवार वाचतो. त्याच्यातनं त्यांनी जे प्रयत्न केलेत शिवाजी महाराजांचे चित्रपट निर्माण करण्यासाठी, की अगदी पैसा गाठीशी नसताना स्वतः माई पेंढारकरांनी स्वतःचं स्त्रीधन विकून छत्रपती शिवाजी निर्माण केले. तर ही फार प्रेरणा देणारी गोष्ट आहे आणि ही जागा ठेवणारी पण गोष्ट आहे, की तुम्ही पैशाच्या मागे लागून या सिनेमांसाठी उपयोग नाही. तसे आजूबाजूचे अनेक प्रयोग सुद्धा आपण पाहिले, की एकदा ह्या 40 वर्षाच्या गॅपमध्ये कोणाला काही सुचलं नाही. पण फर्जंद यशस्वी झाला, फत्तेची कस्ते यशस्वी झाला, पावनखिंड यशस्वी झाला म्हटल्यानंतर एक स्पर्धा लागली, की आता आपण सगळेजण मिळून, आणि त्याला हरकतही नाही.
कोणाचीच, माझी सुद्धा हरकत नाही. मी खरं तर बऱ्याचदा माझ्या ज्या मित्रांनी निर्माण केले चित्रपट त्यांना मदतही केली आणि मी सातत्याने सांगतही असतो की माझ्या अल्पमतीला जेवढं नॉलेज आहे, जेवढी बुद्धी आहे मला, जेवढं मी मिळवलंय ते सगळं मी द्यायला तयार आहे. फक्त तुम्ही येऊन बोला तर खरं की कशा पद्धतीने आपण चांगलं करू शकतो. आणि मग त्यातनं कुठलेही वाद न होता प्रेरणास्त्रोत म्हणून या चित्रपटांचा उपयोग आपल्याला करता येईल. याच्यासाठी भालजींकडे सातत्याने बघायला पाहिजे असं मला वाटतं. भालजींचं एकूण जे चरित्र आहे ते फक्त चित्रपट निर्माता किंवा चित्रपट दिग्दर्शक किंवा फिल्म मेकर असं नाहीये. मला कायम ते मोह घालतं की ते त्यांनी जे चित्रपट निर्माण केले ते कलात्मकदृष्ट्या उत्कृष्ट होतेच, पण ते माणूस म्हणून तुम्हाला जागा करणारे होते, देशभक्त म्हणून प्रेरणा देणारे होते. मला कायम तसं काम करायला आवडेल असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं की तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे त्यावेळेला शक्य नव्हतं, पण तरी त्यांनी काही काही गोष्टी चित्रपटामध्ये अगदी. ज्या दाखवल्यात, आता तर इतक्या सोप्या झाल्या आहेत गोष्टी, अर्थात त्याला पैसा लागतो, हो. जो मराठी चित्रपटांकडे नाही. नसतो.